समांतर जलवाहिनीच्या कामातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मोठा अडथळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या दणक्यानंतर बाजूला झाला। दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा प्रश्नही त्यांच्याच पुढाकारातून सुटताना दिसतो आहे। आमदार झाल्यापासून देवेंद्र कोठे यांनी इथला पाणी प्रश्न चांगलाच मनावर घेतलाय। यातही समांतर जलवाहिनीच्या कामावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं। याचबरोबर आमदार देवेंद्र कोठे यांनी विषय लावून धरला तो पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा। आता हे दोन्ही विषय मार्गी लागून शहराला 15 मार्च अथवा त्यापूर्वीच समांतर जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। अर्थात याला कारणीभूत ठरलाय तो आमदार देवेंद्र कोठे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला दिलेला दणका। समांतर जलवाहिनीचं काम तसं सुरुवातीपासूनच रखडलेलं होतं। पोचमपाड कंपनीला बाजूला सारून दुसऱ्या कंपनीला हे काम देण्यात आलं। त्यानंतर पुन्हा हे काम पोचमपाड कंपनीला देण्यात आलं। इथून सगळा विषय मार्गी लागेल असं वाटत असतानाच मोबदला आणि अन्य कारणांनी समांतर जलवाहिनीच्या कामात विघ्न निर्माण झाली। सोलापूरकरांची स्वप्न कागदावर राहिली असं वाटत असताना विधानसभा निवडणुकीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी या विषयाला फोकस केलं। शहराला आवश्यक प्रमाणात पाणी पुरवठा यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे देवेंद्र कोठे यांनी समांतर प्रकरणी आग्रही भूमिका घेतली। मुळाशी जाऊन विचार करताना त्यांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेसंदर्भातील प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं। इकडं जलवाहिनीचं काम 3 किलोमीटर इतकंच राहिलेलं असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियमांवर बोट ठेवत आपला अडथळा निर्माण केला। यामुळं काम पुढं सरकेना। ही बाब लक्षात येताच आमदार देवेंद्र कोठे यांनी आपला हिसका दाखवला। वरवडे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या मंडळींनी हरकत घेतली होती। अशावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संवाद साधून आमदार देवेंद्र कोठे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या जवादे या अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं। अक्षरशः झापलंच म्हणा की। परिणाम एकच झाला, समांतर जलवाहिनीचा पुढचा मार्ग मोकळा झाला। जसा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र कोठे यांनी डोस दिला तसा झटका पाकणी जलशुद्धीकरण केंद्राबाबत वनविभागाला देखील दिला। यातूनच आता पाकणी इथला विषय देखील मिटला आहे। मध्यंतरी उजनी येथील पंपाची चाचणी देखील यशस्वी झाली। तेव्हा 15 मार्चपर्यंत शहराला समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा शक्य होणार आहे। शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतलेली आग्रही आणि आक्रमक भूमिका आणि त्याला आलेलं यश हा विषय चर्चेचा ठरतोय।